वाटला ना? 4वर 4 44 कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत एका अटीतटीची लढत आहे आता. दूध डेअरी हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कोजागिरीच्या तर मित्रांनो, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आपला बालाजी मित्रमंडळ बालाजी परिवार फुल ऑन नेहमीप्रमाणे फुल रेडी आहे. आज पुन्हा एकदा एंटरटेन करायला तुम्हाला सर्वांना आणि खूप धमाल मस्ती करणार आहे. आणि कोजागिरीचा सेलिब्रेशन आहे आणि बरेच प्रोग्राम आहेत कोजागिरीचे. आता मुलं रेडी झाली आहेत, आता आपला गरबा चालू होईल. त्यानंतर मग म्युझिकल चेअर अवजी आहे आणि त्यानंतर थोडासा अल्पोपार पण आहे. तर हे सर्व तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच आणि तुम्हाला सर्वांना एंटरटेन होईल हा ब्लॉग आपला. त्यामुळे सर्वांनी एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा. आणि यांचा स्पेशली गरबा बघा आणि यांना सर्वांना गरब्यामध्ये शोधा. मध्ये गायब होतं ते सर्व आणि इथे साची उडी मारते कारण दिसत नाही एवढ्या वेळ, ती खाली होती ना. तर ठीक आहे, चला आता आपला गरबा सुरू होतो.
तारक मेहता के बापूजी, तारक मेहता के बापूजी। शाबाश साथी, शाबाश। अशा प्रकारे आमचा गरबा आता संपला आणि आता महिलांचा कार्यक्रम चालू आहे। त्या महिलांची संगीत खुर्ची चालू जोरदार चालू आहे संगीत खुर्ची, महिलांची संगीत खुर्ची। किती हळूहळू चालली आहे बघा संगीत खुर्ची आणि बरोबर खुर्ची भेटलेली आहे। या बसा राजी खुर्चीवर बघा आरामात भेटलेली खुर्ची एकदम चालत चालत आणि बाद झालेत नलवडे आणि धावत पळत खुर्च्या पकडतात। भेटली बघा कॉम्पिटिशन आहे सपकाळ आणि दागुष्टे आणि दागुष्टे वहिनीने आपली सीट सोडलेली आहे। चला सुंदर आणि पुण्याची ठरलेली चला वाजले मारा
सासू सुनेच्या शर्यतीमध्ये सून जिंकलेली आहे आणि सासूने आपली सीट दिलेली आहे. आणि हे बघा इथे चाललाय कोजागिरीचं दूध तापवणं. आणि आपला कितीतरी वर्षाचा अनुभव पणाला लावून दूध गरम करणं चालू आहे. दूध डेअरी हा. आणि कोजागिरीचं दूध मस्त असं गरम झालेलं आहे. खुर्चीसाठी चाललेली धावपळ आहे पुढे. राजकारणात जेवढी खुर्चीसाठी धावपळ चालत नाही तेवढी ही धावपळ एका खुर्ची. लग्नात पण एवढी धावपळ नव्हती केली आम्ही. बाकीसाठीची लढत आहे आता. चालताना थांबायचं नाहीये, चालत राहायचंय. जो स्पर्धक सर्व चॅम्पियन स्पर्धक आहेत. चालत राहायचंय, चालत राहायचंय. स्पर्धक इकडे आहेत. चला मागे फिरायचं नाहीये खुर्चीसाठी. चला आणि बाद. बाबर काकी आवड झाले आहेत. पुढील स्पर्धक. चला पुढील स्पर्धक कोण ऍड होतंय? चला आणि आमच्या मते हा स्पर्धक विनर आहे, कारण हा पहिल्या राऊंड पासून धावतोय. हा स्पर्धक बाकी सगळे ऍड होत आहेत, पण हा स्पर्धक पहिल्या फेरीपासून धावतोय. हे बघा पुन्हा एकदा त्यांनी खुर्ची पकडलेली आहे. चला टॉप 3 मध्ये आलेले आहे. चला कोण जिंकलाय? खूप अशी धावतो. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. चला सुंदर, खूप सुंदर असा परफॉर्मन्स सर्वांकडनं आणि विजेता आलेल्या आहेत रियाताई जाधव. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि अशा प्रकारे आत्ताच आपली संगीत खुर्ची संपलेली आहे आणि मस्तपैकी अशी रंगतदार संगीत खुर्ची स्पर्धा झाली, बघितलीच तुम्ही आता. आणि आता सर्वांचा चालला आहे ते कोजागिरीचा अल्पोपार. बघा आपलं सर्व महिला मंडळ दमलेत संगीत खुर्ची खेळून आणि गरबा नाचून. आणि हे आपला मित्रमंडळ, पुरुष मित्रमंडळ. आणि आपल्या अल्पोपारामध्ये आहे जिलेबी आणि फाफडा सोबत कचोरी. आणि आता अल्पोपारा झाल्यानंतर आता आपला हाऊजीचा गेम सुरू होईल. चला सगळ्यांनी आपला मस्तपैकी जिलेबी फाफडा आणि कचोरीवर ताव मारूया. आणि त्याच्यानंतर सर्वांना आहे ते दूध, कोजागिरी स्पेशल दूध. आणि आता कोजागिरी स्पेशल दूध हे बघा, चारोळी बदाम पिस्ता मिक्स केलेलं दूध आता सर्वांना वाटलं जात आहे. तेव्हा इकडे वाटप चालू आहे. आपल्याकडे पण आलेलं आहे.
आता दूध संपूया. कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत हे खातो. हा शेवटपर्यंत खातोय. फक्त डिशकडे बघू नका किती येते. थोडंच फक्त तो शेवटपर्यंत खातोय. म्हणजे लेट घेतला ना. लेट घेतला बरोबर आहे. सगळ्यांचं झाल्यानंतर मग खूप मेहनत केली आहे त्यांनी नाचायला. मेहनत बाकीच्यांना वाढायला त्यामुळे त्यांनी खूप मेहनत घेतली नाचायला आणि बाकीच्यांना नाचवायला. चला आता हे दूध आणि हा नाश्ता दोन्ही संपूया. 44 4वर 4 44 44 2वर 7 27 27 2 7 2वर 7 27 27 2 7 नंतर मला हे आहेत आपले दिलीप घाणेकर. 42 1010 1010 10 नंबर. बघा चेक करा. 10 तिकीट वाले बरोबर चेक करा. घाणेकर बाबांकडून सर्वांना बक्षीस दिली जातील. तिकिटाचे पैसे वसूल केले. ऑफलाईनचे विजेते निलेश कवटे. ऑनलाईन विजेती बक्षीस देवेश्री दास. चला आता आवजीचा गेम आपला संपलेला आहे आणि आपली कोजागिरी पौर्णिमा छानपैकी सक्सेसफुली आपली सेलिब्रेट झालेली आहे. सर्व बालाजी परिवाराने छान साथ दिली आणि छान आपला प्रोग्राम झाला. सगळ्यांना आवडला ना? सगळ्यांनी एन्जॉय केला शेवटपर्यंत. एक नंबर. आणि असे आपले प्रोग्राम चालत राहतील. करत राहू आपण पुढच्या पुढे अजूनच चांगल्या प्रकारे. आणि आपले जे आयोजक मंडळ आहे त्यांचे पण छान धन्यवाद. खूप छान आयोजन करतात. तर अशा प्रकारे आपली कोजागिरी पौर्णिमा पूर्ण झालेली आहे. मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय केला. फुल धमाल केली आणि सर्वांचा सहभाग असल्यामुळे अजून मजा आली. आणि आपला कुठलाही प्रोग्राम बालाजीचा फुल एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट असणार. तर ठीक आहे मित्रांनो, असेच आपले नवीन ब्लॉग येत राहतील आणि आपल्या बालाजीचे असेच कार्यक्रम होत राहतील. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग असेच भेटू आपल्या पुढच्या प्रोग्राम मध्ये बालाजीच्या. तोपर्यंत टेक केअर.